गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल. खूप दिवसांनी आपला व्लॉग आलेला आहे, त्यामुळे स्किप न करता पूर्ण बघा. आता सगळीकडे तर पहिला पाऊस हा झालेलाच असणार आहे आणि पहिला पाऊस झाला की सगळ्यांना घाई लागते, ते म्हणजे लोणचं टाकण्याची. आणि आजचा मी छोटासा व्लॉग हा अशा लोकांसाठी घेऊन आलेली आहे की ज्यांना लोणचं बनवायचं कसं हे माहीत नाही आहे आणि त्यांना हा खूप मोठा टास्क वाटतो. तर एक पातेल्याच्या साहाय्याने आपण सगळं मोजमाप करून कशा प्रकारे छान चमचमीत टेस्टी असं लोणचं बनवू शकतो ही माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. त्याआधी सगळ्यात पहिले तुम्ही छान अशी कैरी फोडून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती कैरी छान साफ करून मस्तपैकी तिला हळद आणि मीठ लावून सुकत ठेवायची आहे. काही जणांकडे पद्धत असते की ते एक दिवस किंवा रात्रभर वगैरे असं सुकवतात, पण आम्ही तसं करत नाही. आम्ही ही सकाळी कैरी फोडून घेतो. कैरी फोडून झाली की दिवसभर ती फॅन खाली ठेवतो आणि रात्री जेमतेम 10-11 वाजता आम्ही लोणचं हे भरत असतो. चला मग आता सांगते मी लोणचं बनवण्यासाठी काय काय लागतं. तर मी इथे डाळ घेतलेली आहे मोहरीची, की जी आहे 1.25 किलो. 1.25 किलोच्या प्रमाणानुसार मी सगळं साहित्य घेतलेलं आहे. आणि तिखट जेवढं असतं त्याच्या अर्ध पातेलं हे मीठ घ्यायचं असतं, कारण लोणच्यामध्ये मीठ हे प्रमाण एकदम योग्य झालं ना तरच हे छान अशी लोणच्याला चव येते. तर आता इथं आपण लेअर बनवून घेतले आहे. सगळ्यात आधी मीठ टाकलं आणि त्याच्यावर टाकली मस्त अशी मोहरीची डाळ. आता अजून एक प्रॉब्लेम असतो, तेल गरम झालं की नाही हे कसं समजायचं. तर आपण तेल तापायला ठेवल्यानंतर त्यात एक एक लवंग ॲड करत चला. जर तुमची लवंग अशी फुटली तर समजून घ्यायचं तेल हे गरम झालेलं आहे. तिथं बघू शकता तुम्ही की लवंग किती फुटत होती. त्यानंतर लवंग तळून घेतलं, मेथी तळत आहे, नंतर मिरे तळून घेतले आणि त्यानुसार आपण एक एक लेअर आहे की ज्यावर ते टाकत गेलो. आता मी प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला दाखवलं नाही की मी कसं केलेलं आहे, पण व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यामुळे तुम्ही समजून घ्या की एक एक पदार्थ तळून आपण छान असा लेअरवर टाकत चालायचं आहे. त्यानंतर घेतली मिरची. जर मिरची आपण डायरेक्ट टाकली असती तेलात तर ती खूप काळी झाली असती आणि काळी मिरची ही चव देत नाही. त्यामुळे आम्ही वेगळ्या पातेल्यामध्ये मिरची घेऊन वरून तेल टाकून ती छान अशी तळून घेतो आणि त्यानंतर ॲड करतो. आता इथे आहे ही बडीशोपसुद्धा सेम कंडिशनमध्येच करायची आहे. छान अशी तेल टाकून तळून घ्यायचे. त्यानंतर आहे हिंग पण त्याच प्रकारे तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर ही घेतली आहे मस्त हळद, जी पण आम्ही तेल टाकून छान असं कलर आला आहे आणि त्यानंतर त्याच्यावर स्प्रेड केलेली आहे. तर अशा प्रकारे माझी तरी पद्धत आहे लोणचं बनवण्याची. तुमची कशी पद्धत आहे मला तेही नक्की कमेंट करा. आणि मोहरीचं डाळ हे जे असतं ते तळण्यासाठी थोडं तेल हे गरम लागतं. त्यानंतर आहे ही चटणी म्हणता येईल, कारण लसूण आहे ती काही लोक ते डायरेक्ट टाकतात, पण लसूण आम्ही डायरेक्ट टाकत नाही. हे लसूण आणि आपलं लाल तिखट आहे की जे मिक्सरमध्ये खूप बारीक करून पेस्ट करून आम्ही ती लोणच्यामध्ये ॲड करतो. आणि शक्यतो गावठी लसूण हा यूज करा तुम्ही लोणच्यासाठी. चव पण छान येईल आणि वास आणि एक नंबर टेस्टी लागते. तर लोणचं हे पूर्ण न टाकता मिक्सरमध्ये असं छान असं पेस्ट करून टाका. तुमच्या लोणच्याला चव ही 100% मस्त येणार. त्यानंतर आहे या लाल मिरच्या, की ज्या मिक्सरमध्ये एकदा फिरवून जरा जाड भरड बनवून घ्यायचं आणि ते पण छान असं तळून पुन्हा यावर टाकून घ्यायचं आहे. आणि एक नंबर असा खारे की ज्याचा कलर हा बनतो. यात तर अजून आमचं लाल तिखट जायचं बाकी आहे आणि बाकी आहे लास्टला फक्त आपलं रामबंधू लोणची मसाला. त्याचे मी 2 पॅकेट्स घेतलेले आहे. तर तिखटसुद्धा सेम तळूनच आम्ही याच्यात टाकलेलं आहे. तळून म्हणण्यापेक्षा त्यात थोडं तेल टाकलं की त्याचा कलर बदलतो आणि फायनली हा लोणच्याचा खार रेडी झालेला आहे. लोणच्याचा खार रेडी झाल्यानंतर इकडे कैरी आहे की जी सुकत ठेवलेली होती, हळद आणि मीठ लावून, की ज्याच्यातलं सगळं पाणी आहे ते शोषल्या जातं आणि कोरडी अशी कैरी बनते. आणि रात्री 10-11 वाजले की ते छान असे भरून घ्यायची. आता या खारमध्ये काय केलेलं आहे, पावशेर असा गूळ आहे की जो मी या खारमध्ये ॲड केलेला आहे. आणि त्यानंतर गूळ ॲड झाल्यानंतर त्यात कैरी टाकून ते छान असं पूर्ण कैरीला खार लागेपर्यंत चोळून घ्यायचं आहे. आणि शक्यतो हाताने भरा, हाताची आग ही होत नाही, काहींना झणझण मारतं पण होणार नाही. आणि छान असे बरणीमध्ये भरून घ्या. तर तुम्हाला ही छोटासा व्हिडिओ, छोटीशी रेसिपी, आमची गावरान पद्धतीचं खानदेशी लोणच्याची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करा. आणि जर तुम्हाला काही डाऊट असतील
तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला नक्कीच शेअर करेल. आणि जर फुल व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला तर मागच्या वर्षीचा ब्लॉग बघायला विसरू नका. त्यात मी डिटेलमध्ये ब्लॉग हा केलेला आहे. तर चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, कमेंट करा. तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच घेऊन येईल तुमच्यासाठी नवीन ब्लॉग. चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग.